नमस्कार सगळ्यांना आणि राधे राधे. आज मी एक वेगळा विषय घेऊन आली आहे. ज्यांची ग्रहस्थिती बिघडली आहे किंवा ज्यांची थोडक्यात वाईट वेळ सध्या सुरू आहे, त्यांच्यासाठी त्यांची जी वाईट वेळ सुरू आहे ती आपण चांगल्या वेळेत कसं कन्वर्ट करू शकतो. किंवा जे ग्रह, कोणतेही ग्रह तारे, शनीची 7.5 म्हणा किंवा राहूची महादशा म्हणा किंवा केतू ग्रहाचा दाह चालू आहे किंवा कोणत्याही ग्रहाचा जो तुम्हाला पिढा चालू आहे. आणि जे आई वडील असतात ना, त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. कारण की कधी कधी ज्यांची मुलं लहान असतात, म्हणजे 3-5 वर्षाच्या आतमध्ये काहीतरी असते, आणि जर समजा त्या मुलांच्या राशीत जर शनीची 7.5 दिलेली असते, तर ती मुलांना नाही जाणार भोगायला, ती त्यांच्या आई वडिलांना भोगायला जाणार आहे. तर त्यावेळेला पिशाच्य ग्रहबाधा चालू होते. ही म्हणजे आई वडिलांना स्वतःच्या राशीत जर राहूची महादशा चालू आहे तर ती सुद्धा भोगावी लागते, आणि जर मुलांच्या राशीत शनीची जर चालू असेल तर ती सुद्धा भोगावी लागते. तर त्यामुळे आई वडिलांच्या चे भोग जे असतात ते खूप जास्त असतात. आणि अर्थातच जे मुलांचे जे सुद्धा असतात ते 7.5 जी आहे शनीची, ती दर 3.5 वर्षांनी येत असते, दर वेळेसाठी येत असते, आणि 3.5 वर्षांसाठी असते. आय एम सॉरी. तर तुम्ही हे कसं होऊ शकतं किंवा हे कसं कन्वर्ट होईल तुमची जी वाईट वेळ आहे ती, तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. 3 गोष्टी कराव्या लागतील. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना आधी नॉनव्हेज खाणं थांबवावं लागेल. कारण की आपण एखाद्या आत्म्याला त्रास देतोय, तळतळाट देतो, आणि त्याच्यानंतर आपण त्याला ग्रहण करतोय चवीने आवडीने, तर त्याला ज्या आत्म्याला ज्या तुम्ही पिढा देताय त्या तो आत्मा जो तळतळाट आहे, श्राप आहे, ते तुम्हाला भोगावं लागणार आहे. आणि ते तुम्हाला जिवंत असताना सुद्धा भोगावं लागणार आहे आणि मेल्यानंतर पण भोगावं लागणार आहे. तर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील, आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. तर नॉन व्हेजिटेरियन आहात तर पहिलं ते खाणं थांबवावं लागेल, जेवढा मांसाहार थांबेल, आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही जसं जे आचरण कराल मग तसं तुमच्या मनावरती, शरीरावरती ते संस्कार घडतील. तर जे नॉनव्हेज खातात त्यांना नॉनव्हेज पहिलं बंद करावं लागेल. आणि सेकंड गोष्ट ही कॉमन आहे, व्हेजिटेरियन्स आणि नॉन व्हेजिटेरियन दोघांना सुद्धा त्यांना एकादशीचे उपवास चालू करावे लागतील. एकादशी जी येते, जी दर 15-15 दिवसांनी येते. एकादशीला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे कारण एकादशी ही आपल्या पापांचा नाश करणारी असा हा एक उपवास आहे, आणि आपल्याला एकादशीचा उपवास केल्याने आपल्याला मोक्ष प्रदान होणार आहे. आपण हे जे भोग भोगतोय, जे आपण काही चांगल्या वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात घडतायत, हे आपल्या कर्मांची जी शिक्षा आहे ती आपल्याला भेटते. तर मग त्याच्यामुळे एकादशीचा जेव्हा आपल्याला उपवास आपण सुरू करतो तर त्यावेळेला आपल्याला आपल्या पापांमधून मुक्तता मिळून आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. तर एकादशीचा उपवास करावा लागेल. आणि तिसरी आणि फॉर द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी की भागवत हे वाचायला लागेल. किंवा वाचायला जर वेळ नाही आहे तर ऐकू शकता तुम्ही. रोज ऐकायला पाहिजे. रोज का? तर कारण की जसं आपल्याला आंघोळ रोज करणं जेवढं जास्त महत्त्वाचं आहे, रोज जेवणं जसं जास्त महत्त्वाचं आहे, तसं ते रोज ऐकायला किंवा वाचायला तेवढंच जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण की रोजच्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये इतकी नेगेटिव्हिटी आहे आणि इतकं आपलं आयुष्य सगळ्या चुकीच्या गोष्टींनी आपण अडकले गेलेलो आहोत. त्यातून मुक्तता मिळवून देण्यासाठी भागवत ऐकल्यावरती आपली ग्रहस्थिती कशी काय ठीक होईल किंवा कसं काय आपले ग्रह जे वाईट आहेत ते चांगले होतील. तर त्याची एक कथा आहे. ज्यावेळेला परीक्षित महाराजांना त्यांच्याकडून जेव्हा चूक झाली होती आणि त्यांना श्राप मिळाला होता की तुझी मृत्यू ही 7 दिवसात आहे, तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची मृत्यू ही सुद्धा 7च दिवसात आहे. मंडे टू संडे हे 7च दिवस आपल्याकडे आहेत, दुसरा कोणता दिवस नाही आहे. तर त्यांना कळलेलं की त्यांची मृत्यू ही 7 दिवसात होणार आहे. तर त्यांना त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी त्याच्यासाठी शुकदेव मुनी जे आहेत, प्रभू व्यास जी आहेत, व्यास त्यांचे पुत्र शुकदेव मुनी, त्यांनी तिकडे त्यांना भागवतचा सप्ताह पारायण केला होता, कारण त्यांना मुक्तता मिळवून द्यावी त्याच्यासाठी. तर त्याला तिकडे सगळे स्वर्गातले देवी देवता आले होते, आणि देवी देवता आल्यावरती ते अमृताचा कलश घेऊन आले होते की हा अमृताचा घडा आम्ही परीक्षित महाराजांना देतो आणि त्यांना आपण अमर करून टाकूया. आणि हे जे भागवतचं कथा अमृत आहे हे तुम्ही आम्हाला द्या, कारण की स्वर्गातले देवी देवता सुद्धा भागवत ऐकू शकत नाही आहेत.
झाडावरची जे पक्षी आहे ते सुद्धा भागवत ऐकू शकत नाहीत, जे प्राणी आहे तिकडे तिकडे फिरतात ते सुद्धा भागवत ऐकू शकत नाहीत. तर भागवत कोण श्रवण करू शकतं? तर माणसाच्या जीवनाचं हेच रोजचं ध्येय असायला हवं, भागवतचं ऐकणं. तर भागवत ते घेण्यासाठी आले होते. तर शुकदेव मुनीनं म्हणजे कोणाला पण असं वाटेल की अरे वा, आपल्याला आता अमृत मिळाल्यावरती जे आपल्यासारखे जे मूर्ख माणसं असतील ते नक्कीच ते अमृत निवडतील. पण परीक्षित महाराजांनी योग्य तो निर्णय घेतला आणि त्यांनी अमृत घेतलं नाही. बघा, देव सुद्धा खूप स्वार्थी आहेत, जे स्वर्गातले आहे ते सौदा करत होते एक प्रकारचा. तर महाराज परीक्षितांनी हे स्वीकार नाही केलं आणि ते म्हणाले की नाही, मला भागवतच सप्ताह पारायण करायचं आहे आणि मला तुमचं हे अमृत नकोय. तर असं बोलल्यावरती जे देवी देवता होते त्यांना आश्चर्यचकित झाले की असं कसं होऊ शकतं, ह्यांनी नाकारलं, भागवत इतकं कसं श्रेष्ठ असू शकतं. तर त्यावेळेला ब्रह्माजींनी तिथे तुला केलं, एका परडीमध्ये भागवत ठेवलं आणि एका परडीमध्ये अमृत ठेवलं. तर जे श्रीमद भागवतचं जे परडा होता तो भारी होता आणि त्यावेळेला ब्रह्माजींनी त्या भागवत ग्रंथाला साष्टांग दंडवत घालून सगळे देवी देवता जे आहे ते स्वर्गात निघून गेले. तर ज्यावेळेला जेव्हा ते देवी देवता आले होते त्यावेळेला सगळे ग्रहमंडळातले जे ग्रह तारे, जेवढं तारामंडल आहे ते सुद्धा तिकडे उपस्थित झालं होतं. आणि मग त्यावेळेला तिकडे येणारे जे कोणी म्हणजे जेव्हा भागवत सप्ताहामध्ये तिकडे ज्या पण कोणत्या व्यक्ती उपस्थित होत्या त्यांना असा वर मिळालेला होता की ह्या ज्या व्यक्ती इथे आहेत आलेल्या ऐकतायत, भागवतचं सप्ताह पारायण करतात, त्यांची ग्रहदिशा आम्ही बिघडवू शकत नाही आणि आम्ही त्यांची ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला आम्ही त्यांना सुख प्रदान करण्याचंच म्हणजे सुखच प्रदान आणि आनंदच देऊ शकू अशी त्यांची स्थिती होते. तर ज्यावेळेला आपली पापं हळूहळू कमी होतात आणि आपल्याला चूक काय बरोबर काय ज्यावेळेला या गोष्टी कळू शकतात त्यावेळेला आपण म्हणजे जे आहे आपण जे त्रासलेलो असतो, जे गंजलेलो असतो, दुःखात रडत असतो, त्यातून आपल्याला मुक्तता मिळू शकते. तर ह्याचे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला हळूहळू दिसतील. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा 7 दिवस ऐकाल, मग 1 दिवस गॅप घ्या, मग परत 7 दिवसांनी चालू करा, मग परत. आणि काही लोकांचा इगो आड येतो की असं कसं कोणी दुसरं सांगते आणि आम्ही विश्वास ठेवायचा आणि आम्ही ऐकायचं. काही लोकांना असं वाटतं, त्यांना असं वाटतं की आपणच सगळ्यात खूप श्रेष्ठ आहोत आणि आपणच महान आहोत. तर त्यांच्यासाठी एक आहे की असं पुस्तकसुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहे की आता हे मी सेल्फी मोडमधून काढते त्याच्यामुळे मी हे उलट दिसते, पण मी ह्याचा फोटो काढून पेजवरती टाकेन. तर असे वेगळे पुस्तकं आहेत, श्रीमद भागवत महापुराण बऱ्याच ॲमेझॉनवरती तुम्ही बघाल तुम्हाला अवेलेबल होईल किंवा इस्कॉनच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला श्रीमद भागवत अवेलेबल होईल. तर असे वेगळे पुस्तकं आहेत, तुम्ही त्यातलं कोणतंही पुस्तक घेऊ शकता आणि रोज ते वाचू शकता. तर त्याच्यामुळे वर्षभरात मे बी तुम्हाला त्याचे जे रिझल्ट्स आहेत, जी वाईट वेळ आहे, कोणत्याही प्रकारची वाईट वेळ ती तुमची नक्कीच म्हणजे तुमची चांगली वेळ यायला नक्कीच मदत होईल त्याची. तर हे मला सांगायचं होतं. तर 3 गोष्टी करायच्या. जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेज खाणं पहिलं बंद करायचं आहे. कितीही चांगलं लागलं म्हणून आपण एखाद्याचं मांस खाणं हे कधीच योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट एकादशीचा उपवास आणि तिसरी गोष्ट रोज श्रीमद भागवतचं पारायण. तर ह्या गोष्टी केल्यावरती तुमची जे पण काही ग्रहपीडा आहेत त्या सगळ्यांचा नाश होऊन तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस नक्कीच येतील. तर राधे राधे.